राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्तानं युवकांना तुम्ही काय संदेश द्याल? राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्तानं युवकांना सांगू इच्छितो की आज जे उच्च पदावर आहेत किंवा लाईफमध्ये सक्सेसफुल लोक आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, त्यात आपल्या सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये म्हणलं तर मोदी साहेब आहेत. त्यांचं नेटवर्किंग चांगलं आहे, कम्युनिटी चांगली आहे त्यांची. हो, ते पहाटे उठतात, खूप पहाटे उठतात, योगा करतात, प्राणायाम करतात आणि कॉमनली पीपल्स बरोबर फिरतात. त्यांचं कम्युनिटी चांगली आहे. त्यानंतर शरद पवार साहेब असू देत, त्यांचं वाचन चांगलं आहे, वाचन प्रचंड आहे. पवार साहेबांचं वाचन चांगलं आहे. त्यामुळे त्यांना नॉलेज भरपूर आहे. आता पवार साहेब एवढे मोठे झाले म्हणजे काय लगेच एवढ्या मोठ्या पदावर किंवा एवढे मोठे झाले नाही. हो, त्यांनी पण ते युवक काँग्रेसपासून छोट्या पदापासून कार्यकर्ता म्हणून काम केले पक्षात पहिल्यांदा. त्यानंतर ते एवढ्या मोठ्या पदावर आहेत. त्यांचं वाचन संहिता खूप मोठी आहे. आपले देवेंद्र फडणवीस साहेब असू दे, हे सुद्धा एक शाखा प्रमुख होते पहिल्यांदा. त्यातून नगरसेवक झाले, महापौर झाले, आमदार झाले, आज आपले महाराष्ट्र CM आहेत. आपल्या जवळचं उदाहरण घ्यायचं म्हणलं तर आदरणीय प्रसाद मालक परिचारक आहेत. हो, ते CR होते, आपल्या KBB कॉलेजला CR होते पहिल्यांदा. त्यानंतर UR झाले. तिथून त्यांची सुरुवात झाली. ते आज यशस्वी आहेत आयुष्यामध्ये. त्यानंतर ठाकरे परिवाराला लाभलेले प्रबोधनकार ठाकरे, हे पण खूप त्यांचं वाचन पण आहे आणि लेखन पण खूप मोठं आहे. त्यासाठी आपल्या सामाजिक कार्यात त्यांना आदर्श मानतो आपण. अशा गोष्टी आहेत. तर युवकांनी वाचनाला सुरुवात करा. आज मोबाईलमुळे आणि टीव्हीमुळे वाचनाची सवय कमी होते युवकांची. वाचायला सुरुवात करा. तुम्ही व्यायाम केला पाहिजे, व्यायाम करा. मोबाईलवर का असेना वाचत राहा तुम्ही. हो, मोबाईल हातामध्ये आहे, खिशामध्ये प्रत्येकाच्या आहे. E-book म्हणून सुविधा आहे मोबाईलवर. त्यातून तुम्ही पुस्तक वाचा, नॉवेल्स वाचा. तुमची ज्यात आवड ज्यात आहे ते तुम्ही वाचायला चालू करा पहिल्यांदा. तर युवकांनी सातत्य ठेवा आपल्या कामात. पहिली गोष्ट व्यसनापासून दूर राहणे. व्यसनापासून दूर राहिलं तर तुम्ही तुमच्या कामाला योग्य न्याय देऊ शकता. व्यायाम करत राहणे आणि सामाजिक क्षेत्रात तुमचं योगदान खारीचा वाटा असेना देत राहणे. या गोष्टी जरी केल्या तरी तुम्ही यशस्वी होऊ शकता. लवकर उठणे, व्यायाम करणे, वाचन करणे, आहारावरती नियंत्रण ठेवणे, त्याचबरोबर व्यवसायामध्ये वेगवेगळे प्रयोग करणे, या सगळ्या गोष्टीमुळं आणि कामामध्ये सातत्य व चिकट ठेवल्यामुळं आज हे आपले मान्यवर जे आहेत ते उच्च पदस्थ आहेत आणि आपल्या सर्वांसाठी ते आदर्शवत आहेत, असं आता गणेशजींनी खूप छान समजून सांगितलं. धन्यवाद.